विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक विनायक ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान की श्री रघुनाथ नमस्ते। हस्ती भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखीती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। महावाक्य में लक्षणा का उपयोग। आता महावाक्याच्या ठिकाणी लक्षणाचा उपयोग का और शंका समाधान। त्याचे शंका समाधान। इस रीति से तत्पदार्थ और त्वम पदार्थ का उद्देश्य विधेय भाव माणिके अभेद बोधकता निर्दोष है। अशा रीतीनं तो म्हणजे महावाक्यामध्ये विधेय आणि काय त्याचं उद्देश विधेय भाव उद्देश आणि विधेय भाव हे मानून अभेद त्याचा उपयोग अभेद ज्ञानामध्ये उपयोग आहे। अभेद ना तत्पदार्थ में परोक्षता भ्रम निवृत्ति के अर्थ तत्पदार्थ को उद्देश्य करके त्वम पदार्थता विधेय है। आता तत्पदार्थाचा अर्थ तत्पदार्थाचा अधिष्ठान तत्वर का आता जातो वाक्य स्पष्ट येत नसतं तर तत्पदार्थ ही तुम्हाला परोक्ष आहे तत्पद म्हणून इथं उद्देश तोमकडे लावायचा आणि ध्येय त्याच्याकडे लावायचं तत्पदाकडे। पण तत्पद ही तुम्हाला परोक्ष आहे ना आणि तोमपद तुम्हाला अपरोक्ष आहे। मी तुम्हाला परोक्ष का अपरोक्ष आहे अपरोक्ष अपरोक्ष आहे ना ते परोक्ष। मग आता ते उद्देश करायचा त्याचा विचार आणि करणं तुम्ही विधेय तुम्ही साधक कोण असेल ते। हा त्वम पदार्थ में परिच्छिन्नता भ्रम निवृत्ति के अर्थ हो त्वम पदार्थ को उद्देश करके तत्पदार्थता विधेय है। आता तोम पदार्थ उद्देश करते आता इथं गुरूंचं चिंतन परिच्छिन्न आणि परोक्ष भाव हे दोन्ही जावं लागतं। म्हणून चांगले महाराज परिच्छिन्न भ्रमात होते ते जे आत्म आनंद भोगीत होते पण तेवढं खूप छोट्या पुरतं आणि व्यापक तर करत होतं पण परिच्छिन्न आणि परोक्षाचा भ्रम गेला पाहिजे। परिच्छिन्न म्हणजे मी देहापुरता द्रष्टा आहे मनापुरता द्रष्टा आहे हे परिच्छिन्नतेचा भ्रम आहे। जगाचा द्रष्टा कुठे मग आता तत्पद जर कळलं लक्षात असेल तर तुम्ही जगाचा अधिष्ठान होऊ शकता। मग तत्पद हे तुम्हाला परोक्ष आहे सध्या म्हणून तत्पद आणि तमपद याच्यामध्ये लक्षणाचा उपयोग करावा लागेल। तिथं लक्षणांनी विचार केला पाहिजे। आता उद्देश विधेय आता इथं उद्देश तमपदाकडून घेतला त्याचं मूळ स्वरूप ओळखायचं ना म्हणून परिच्छिन्नतेचा भ्रम तोम पदाचा वाच्याच्या लक्षार्थ कळेवर जातो
आणि तत्पदाचा वाचायचं लक्षात कळत परोक्षाचा भरून जातो. तत्पद परोक्ष आहे आणि तो पद अपरोक्ष आहे. म्हणून परिच्छिन्न आणि परोक्ष हे दोन भरून गेले पाहिजे. ईश्वरचं बरोबर परोक्ष आहे का नाही? तो वाचन करता तुम्ही, तो तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान विभू हे सगळं झालं, पण वाचलेलं आहे ना, पण तुम्हाला प्रत्यक्ष कुठे आहे? आणि तुम्ही आता तुम्हाला तोंडपदाचं वाचायचं प्रत्यक्ष आहे, लक्षाचं प्रत्यक्ष आहे, पण लक्षाचं प्रत्यक्ष मनापुरतं तुम्ही प्रकाश शकत, मग परिच्छिन्नतेमध्येच राहिला. म्हणून ही दोन्ही परोक्ष आणि परिच्छिन्नतेचा भरून जाण्याकरता लक्षणाचा उपयोग आहे. और पुनरुक्ति के परिहार वास्ते कोई ग्रंथकार का यह तात्पर्य है, जो दो पदन को भिन्न भिन्न लक्षकता माने तो पुनरुक्ति की शंका होवे. तो भिन्न भिन्न लक्षकता नहीं, किंतु मीमांसक रीति से दोनों पद मिलके अखंड ब्रह्म के लक्ष्य कहे. इसी वास्ते प्राचीन आचार्यों ने महावाक्यन को प्रातिपदिकार्थ मात्र की बोधकता कही है. आता पुनरुक्तीचा दोष पुन्हा पुन्हा तो विषय सांगणं गोष्ट करे, पण तसं नाही. तिथं तोंडपद आणि तत्पद वेगळं मानून त्याची जर रक्षणा केली तर पुनरुक्तीचा दोष येईल, पण तसं इथं नाही. कसं आहे की दोन्हीचं लक्ष एकच, दोन्हीचं लक्ष एक जर असेल तर पुनरुक्तीचा दोष येत नाही, कारण तोंडचं लक्ष तेच आहे आणि तत्चं बी लक्ष तेच आहे. एक लक्ष असल्यामुळे पुनरुक्तीचा दोष येत नाही. किंतु मीमांसक रीति से दोनों पद मिलके मीमांसक रीतीने दोन्ही पद एकत्र मिळून अखंड ब्रह्म के लक्ष्य कहे है. अखंड ब्रह्मचं लक्ष सांगितलं, पण हे कोणती मीमांसा? उत्तर. इसी वास्ते प्राचीन आचार्यों ने महावाक्यन को प्रातिपदिकार्थ मात्र की बोधकता कही है. अशा रीतीने प्राचीन आचार्य शंकराचार्याने ते वाक्य कोणतं अर्थ? प्रातिपदी वाक्य सांगितलेलं आहे. प्रतिपादक म्हणजे वर्णन करणार, तेच हे आहे असं सांगणार. प्रति मग प्राण का. यद्यपि उद्देश्य विधेय भाव शून्य अर्थ का बोधक वाक्य लोक में अप्रसिद्ध है. आता दोन्हीच वाक्य लक्षार्थ शून्य बद्दल लोकांचे वाक्य नाही. आता पुन्हा उद्देश्य विधेय भाव शून्य, उद्देश विधेय भाव शून्य असं वाक्य अर्थ का बोधक, अर्थाचं बोधक वाक्य लोक में अप्रसिद्ध है. लोकांमध्ये प्रसिद्ध नाहीच की. लोकांना कुठे कळतंय उद्देश काय विधेय काय? तथापि अलौकिक अर्थ महावाक्यन का है. म्हणजे अलौकिक अर्थ महावाक्याचा आहे. अलौकिकच आहे ते अलौकिक. याते म्हणून अप्रसिद्ध दोष नाही. म्हणून अप्रसिद्ध दोष आमच्याकडे येत नाही, जगात जर नसलं तरी. किंतु भूषण है. उलट भूषण आहे. जगात माहिती नाही हेच भूषण आहे आमचं आहे. हो काय सांगा तुला. गुरुजींनी सांगावं. आम्हाला लौकिक शब्द माहित नाही, हे आमचं भूषण आहे. लौकिक शब्द ही तुम्हाला माहित आहे. ते कसं? आम्ही गेलो परभणीला गेल्यानंतर तिथे लोक गुरुजी आले का ब्रह्मकड म्हणायच्या. म्हणजे एक अपेक्षणीय भाषा, बुद्धिहीन लोकांची ओळख. आले का म्हणजे हे शब्द त्यांना माहिती, म्हणजे भूषण भाषा. व्यावहारिक शब्द तुम्हाला माहित नाही म्हणून ते भूषण झालं तुमचं. म्हणजे प्रपंचिकाला आणि परमार्थिकाला परमार्थिकाला प्रपंच माहित नाही का?
वृत्ती शून्य जर आहे तर बाकीचा प्रपंच कुठे आला? म्हणून हे भूषण आहे. प्रपंच नसणं हे भूषण आहे. हनुमानजीला हे नाही म्हणून भूषण आहे. दत्त महाराजाला काहीच नाही म्हणून ते भूषण आहे. मठ नाही, शिक्षण नाही, काही नाही. आणि ते सगळं असल्यामुळे ते परमात्मा बरोबर नाही. अपरिग्रह असणं हे भूषण आहे. व परिग्रह असणं प्रतिबंध आहे. चला याच्यावर किती सांगता येईल मला? जो अप्रसिद्ध दोष होवे तो असंगी अर्थ की बोधकता भी वाक्य को लोक में अप्रसिद्ध है. आता पहिलं वाक्य काय? जो अप्रसिद्ध दोष होवे. जर अप्रसिद्ध असणारा दोष ते दोष माहीतच नाही, तो दोष जर राहिला तर असंगी अर्थ की असंग अर्थाचं वेगळ्या अर्थाचे बोधकता भी बोध म्हणजे ज्ञान करून देणार ही वाक्य को लोक में अप्रसिद्ध है. ते वाक्य सुद्धा लोकांमध्ये अप्रसिद्धच आहे. चला का नाही लागला विषय याते म्हणून असंगी ब्रह्म की बोधकता भी महावाक्यन को नहीं होवेगी. म्हणून असंग असणारा ब्रह्म त्याच्या सुद्धा महावाक्याकडून ज्ञान होणार नाही. जैसे लोक में अप्रसिद्ध असंगी ब्रह्म की बोधकता माने है. आता लोकांमध्ये असंग ब्रह्माचे ज्ञान मानलेले आहे. तैसे त्याप्रमाणे उद्देश विधेय भाव शून्य उद्देश विधेय भाव शून्य अखंड अर्थ की बोधकता संभवे है. अखंड अर्थ बोधकता संभव म्हणजे अखंड अर्थ ज्ञान संभव होते त्या वाक्याकडून. इस रीति से लक्षणा के प्रसंग में अशा रीतीने लक्षणाच्या प्रसंगामध्ये बहुत विचार प्राचीन आचार्यों ने लिखा है. याचा विचार प्राचीन आचार्य शंकराचार्य आदी कोणी आचार्य यातले त्याने खूप विस्तारलेला. दूसरा विषय लक्षणा विना शक्ति वृत्ति से महावाक्य को अद्वैत ब्रह्म की बोधकता. आता लक्षण वाचून शक्ति वृत्ति से असं तर कसं काय? लक्षणा विना शक्ति वृत्ति से. आता शक्ती वृत्तीनं लक्षण वाचून ब्रह्माचं ज्ञान होत आहे. पण हे उत्कृष्ट अधिकाराच्या विषयावर का? शक्ती वृत्तीनंही ब्रह्माचं ज्ञान होतं लक्षण वाचून बी. लक्षण द्वारे ज्ञान होतं ते कनिष्ठ अधिकाऱ्याला, आणि नुसतं लक्षण ज्ञान होतं आणि नुसतं शक्तीवरचं ज्ञान होतं ते उत्कृष्ट अधिकाऱ्याला. कानावरती त्या भीती सरसच पैकीचे वस्तू होऊन उठे कळून नये. कानाचं त्या वाक्यात समज झालं एकदम मुक्त होतो तर कोण नाही. ही शक्तीवरती नाही ज्ञान होतं लक्षण वाचन. याला आश्रमात चरित्र सांगू का? आश्रमात एक चरित्र, काही लोक मोठे दादाकडे श्रवण करायला आले, पैसे आले. त्याचा एक गडी आणला होता त्यांनी व्यवस्थेला. आता पैसे आले तर सगळे सोय असते ना. जी गडी आला त्यांच्या अंतरून काढून पाणी हे सगळे करायला बसले ऐकायला. पहिल्या श्रवणामध्ये दादाला मला मी मुक्त झालो. पहिलेच ऐकण्यात मग लक्षण वाचून ऐकलं. ते म्हणले कसं? दादा बी खरंच ब्रह्म आहे. मग राहू का जाऊ म्हणजे तुला वाटेल तूच कर. पण म्हणले हे तुला जे कळलं तेच त्याला कळलं पण हेच सांगणार आहे. मग त्याचे कोणाला किती दिवस कळेल कोण असतो म्हणून उत्कृष्ट कापुराच्या वाची असा अधिकारी लक्षण शक्ती वाचून ज्ञान होतं. आणि मेली बुद्धीचे आहे, शेणी बुद्धीचे आहेत, त्यांना पुन्हा 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 सांगावं लागतं. मेनी बुद्धी म्हणजे त्यात टाचणे खोसली की चवळ कळल्यासारखं वाटतं, आणि टाचणे काढली की पुन्हा मिटून जातात. त्याला मेणी बुद्धी होणार. मेण असतं का मेण, त्याच्यावर टाचणे खोसली चवरच छिद्र आहे, त्या टाचणे झाली की पुन्हा बंद. तसं श्रवण करू सर कळतं. श्रवण संपलं की टाच निघाली की मिळून दिलं पहिल्यासारखं. आणि शेणी बुद्धीची धुपून जाळावं लागतं. आजवर गवळी असते ना, ते एकदम पेट घेत नाही,
धूर निघून निघून फुफू फुफू करून तेव्हा त्याची राख होते. असे काही बुद्धीचे लोक आहेत. पुन्हा 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 समजायचे शेणी बुद्धी आहे. मिळणी बुद्धी ऐकलेच कळते. कोणा विषयाची मिळणी बुद्धी. आणि एखादा अधिकारी असतो काय त्याच्या आवर्णनीय विषय म्हणून लक्षानं वाचून ब्रह्मज्ञान होतं. शक्तीवरचं जर काही लक्षाच्या नाही होत आहे. कोई आधुनिक ग्रंथकार लक्षणाविना शक्तिवृत्तीसेही महावाक्यन को अद्वैत अद्वितीय ब्रह्म की बोधकता माने हे. आता काय आधुनिक म्हणजे नाही सुद्धा ग्रंथ त्यांनी लक्षानं वाचून ब्रह्मज्ञान होतं असं काही ते म्हणणं नाही. तिन्होंने यह प्रकार लिखा है, विशिष्ट वाचक पद के अर्थ का अन्य पद के विशिष्ट अर्थ से जहाँ संबंध नहीं संभवे तहा पद की शक्ति से ही विशेषण को त्यागी के विशेष की प्रतीति होवे है. आता काही संबंध नाही, काहीचा संबंधीचा संबंध नसला विशिष्ट असणार आहे त्याच्यावर विशेष भाग टाकायचा, विशेषण भाग टाकायचा, असणारे शिल्लक घ्यायचा, असं काही ग्रंथकाराचं मत आहे. जैसे अग्नित्यो घटः अग्नित्यो घटः या वाक्य में घटत्व विशिष्ट व्यक्ति का वाचक पद घट है, घट पद है. ताका अग्नित्यत्व विशिष्ट अनित्य पदार्थ से अभेद संबंध बोधन करिए है. त्यात अनित्यत्व टाकायचं असंच आहे ना. आता जो अग्नित्यो घटः अग्नित्व घटः या वाक्य में या वाक्यामध्ये घटत्व विशिष्ट व्यक्ति का घटत्व व्यक्ती घटत्व विशिष्ट जी व्यक्ती ते वाचक घट पद है. घटपद आहे. ताका त्यामध्ये घटपदाचा अग्नित्यत्व विशिष्ट अग्नित्व विशिष्ट अनित्य पदार्थ से जे अनित्य म्हणजे नित्य नसणारे असे पदार्थ अभेद संबंध बोधन करिए है. म्हणजे दुसरे पदार्थ त्याचं अभेद असणारे ज्ञान करून देते. अनित्य पदार्थ म्हणजे नित्य नाही. अग्नी घट झाला म्हणजे भाजलेला घट तो नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे असणार आहे अग्नि नाही अनित्य अनित्य आहे ना. तोही चुकतो मी चुकतो. अनित्य पद आहे. अनित्यो घटः अनित्य घट म्हणजे घट नित्य नाही. और घटत्वजा नित्य घटत्व जाती नित्य है. घटत्व जाती नित्य आहे. मग आता त्याच्यामध्ये अनित्य घट त्याचं ज्ञान होतंय पण नित्य संबंधाने. याते म्हणून घटत्व विशिष्ट का घटत्व विशिष्टाचा अनित्य पदार्थ से अनित्य पदार्थ जे असणारे अभेद बाधित होने ते अभेदाचा बाध असल्याने ताका अनित्य पदार्थ से अभेद संबंध संभवे नहीं. जे बाधित पदार्थाचा अनित्य तो त्याचा संबंध संभवत नाही. तहा तिथे घटत्व रूप विशेषण को घटत्व रूप जे काही विशेषण घटत्व ही त्या घटाचं विशेषण त्यागी के त्या विशेषणचा त्याग करून व्यक्ति मात्र की घट पद से व्यक्ती असणाऱ्या घट त्या घट पदाची स्मृती और अनित्य पदार्थ से आणि दुसरे अनित्य पदार्थाचे संबंध बोध रूप शब्दबोध होवे है. शब्दबोध होतोय त्याचं शब्दबोध होतो ना. आणि त्याचे कारण त्याचा घटाचा तो भाग करायचा घट राहिला आणि त्या घटात बाकीचे पदार्थ संबंध बाधित आणि उत्तीर्ण होत. बाधित आहे ना. बाकीच्या पदार्थ समज आता ही घट आहे. इकडे लक्ष द्या. ही घट आहे. हे घटाचं हे विशेषण टाकायचं. नुसता घट राहिला. आता नुसता घट राहिल्यानंतर बाकीचे पदार्थ त्याचा बाधित संबंध आणि त्याचं ज्ञान होतं. गेहे घटः गे घट म्हणजे घरात घट आहे.
या वाक्य में या वाक्यामध्ये घटत्व रूप विशेषण को घटत्व रूप विशेषण होतं. त्यागी के घटत्व रूप विशेषण त्याग करून विशेष व्यक्ति मात्र की विशेष व्यक्तिवातर असणारा घट पद से घटपदाने स्मृति और शाब्दबोध होवे है. स्मृती आणि शब्द ज्ञान होत आहे. घटे रूपम हा, या वाक्य में भी हा. घटत्व को त्यागी के घटम रूप घट हे रूपवान आहे त्याच्यावर घटत्वाचं विशेषण टाकायचं. व्यक्ति मात्र की प्रतीति होवे है. त्या घट त्या व्यक्ती घटाची प्रतीती होते. काहे ते कारण हा, गेहे घटः हा, या वाक्य में गेह की आधेयता हा. घट पदार्थ में प्रतीत होवे है. आता गेह घटा म्हणजे घराचे अध्ययाचा समज त्याचे परिचय येतो. हा, और घटत्व जाति में हा. अपना आश्रय हाँ। व्यक्ति की आधेयता होवे है. आणि घटत हे त्याचा विषय ते घटत त्याला आश्रय आहे असा अध्ययाचा समज परिचय येतो. हा. हा? आधेयता म्हणजे आश्रय. अध्ययाचा आश्रय. हा. गेह की आधेयता बाधित है. आणि देह गेह का गेह की आधेयता देह जे असणार आहे हाँ गे का देह ग ग ग गे जे असणार ते बाधित आहे. याते म्हणून घटत्व को त्यागी के म्हणून घटत्वाचा त्याग करून व्यक्ति मात्र में व्यक्ती वाचराच्या ठिकाणी गेह की आधेयता का संबंध बोधन करिए है. म्हणून त्या देहाचा त्याचा संबंध ज्ञान करून देते. तैसे त्याप्रमाणे गेह पदार्थ में देह पदार्थामध्ये गेहत्वा का देहत्वाचा गे गे होय ते भेट यायला लागलं मला. तैसे गेह पदार्थ में गेहत्व का त्याग होवे है. म्हणजे गेह पदार्थाकडे घेत्वाचा त्याग होतो. घटे रूपम घट रूप या वाक्य में भी या वाक्यामध्ये घटत्व त्यागी के घटत्व त्यागून द्रव्य रूप व्यक्ति मात्र में द्रव्यरूप असणारा घट हे द्रव्यरूप व्यक्तीमध्ये अधिकरणता अधिकरण अधिष्ठानचा और आणि रूपत्व को त्यागी के आणि त्याच्या रूपत्वाचा त्याग करून गुण मात्र में अधेयता प्रतीत होवे है. त्या घटाचा जे गुण त्याच्यामध्ये आधायचा प्रत्यय येतो. काहे ते कारण घट पदार्थ की हा, अधेयता वाला रूप पदार्थ है. घट पदार्थाचा आधायचा कोणाचे रूपाला घट आहे. यह वाक्य का अर्थ है. हे त्या वाक्याचा अर्थ आहे. कहा तिथे घटत्व की आधेयता किसी में है नहीं. घटत्वाचे जे अभेयता हे दुसरीकडे नाही. याते म्हणून घटत्व को त्यागी के म्हणून घटत्वाचा त्याग करून व्यक्ति मात्र घट पद का अर्थ है. मग फक्त घट पदाचा अर्थ होतो घे घट हा. ताकि अधेयता त्याच्या अभेयतावर संबंध रूपत्व जाति में नहीं रूपत्व जातीवर नाही त्याचा संबंध. किंतु रूप व्यक्ति की अधेयता रूपत्व में है. रूप अभेयता रूपाच्या ठिकाणीच आहे अधेयता संबंध. याते म्हणून रूप पदार्थ में रूपत्व का त्याग है. म्हणून रूप पदार्थामध्ये रूपत्वाचा त्याग आहे फक्त रूपाचं ग्रहण आहे. तैसे त्याप्रमाणे उत्पन्नो घटः नष्टो घटः उत्पन्न झाला घट नष्ट झाला घट इत्यादि वाक्यांमें या इत्यादी वाक्यामध्ये जातिरूप विशेषण को त्यागी के जातिरूप विशेषण असणारा घटतो त्याचं जातिरूप विशेषण असणार त्यागी के त्याचा त्याग करून व्यक्ति मात्र घटाधिक पदन का अर्थ है. मग तिथे काय झालं नुसतं घटत्व असं होतं. नष्ट घटा उत्पन्न घटा ही तर फक्त नुसतं घटाचं ज्ञान होतं. काहे ते कारण जाति नित्य है. जाती तर निश्चित आहे. ताके उत्पत्ति नाश बने नहीं. त्याचे घटत्व जाती उत्पत्तीचे नाश होत नाही. जैसे ज्याप्रमाणे पूर्व वाक्यन में विशिष्ट वाचक पदन में शक्ती बलते ही पूर्व वाक्य जे असणार आहे त्याच्यात विशिष्ट वाक्यावर शक्ती सामर्थ्याने विशेष मात्र का बोध होवे है. विशेष मात्र जे असणार त्याचं ज्ञान होतं. तैसे त्याप्रमाणे
महावाक्यन में भी तसे त्याप्रमाणे महावाक्यामध्येही विशिष्ट वाचक पदन की विशिष्ट वाचक पदाची शक्ति बलते ही शक्ती बलानेही माया अंतकरण रूप माया आणि अंतःकरण ही दोन्ही विशेषण को त्यागी के विशेषणचा त्याग करून चेतन रूप विशेष मात्र की प्रतीति संभवे है। विशेष असणारे चैतन्य त्याचा अनुभव येतो, त्याची प्रतिस्तंभ होते. लक्षणा का अंगीकार निष्फल है. म्हणून तुम्ही लक्षणाचा अंगीकारही निष्फळ आहे असं एक काही मत आहे. परंतु इतना भेद है विशिष्ट वाचक पद के वाच्य का एक देश विशेष होवे है. म्हणजे आता इतका फरक आहे. विशिष्ट वाचक जे पद आहे ना त्याच्यामध्ये विशेष वाच्य का विशेष वाच्याचा एक देश विशेष होवे है. एक देश त्याचा विशेष होतो. जे घटपद हे वाच्य आहे त्याचा एक भाग विशेष होतो. इथे वाच्य काय आहे, इथे कोणता एक विषय घ्या, कोणता घट घ्या, कोणता त्याचा एक भाग विशेष असतो आणि एक भाग वाच्य असतो. और आणि एक देश विशेषण होवे है. आणि एक अलग विशेष विशेषण अलग पण आहे. आणि एक भाग विशेषण आणि एक भाग विशेष्य असतो. जाति विशेषण होवे है और व्यक्ति विशेष होवे है. जाती विशेषण आहे, व्यक्ती विशेष आहे. तीन में त्यामध्ये विशेष भाग का बोध विशेष भागाचं ज्ञान तो शक्ति से होवे है. शक्तीनं होतो. मग लक्षणाची काही गरज नाही. और आणि केवल विशेषण का बोध होवे नहीं. केवळ विशेषणच काही ज्ञान होत नाही. जो वाच्य के विशेषण मात्र का भी जे वाच्य त्याचे विशेषण मात्रच आहे. विशिष्ट वाचक के शब्द की विशिष्ट वाचक जे शब्द असणार आहे निलोघाटा हे जसे विशिष्ट वाचक पद आहे त्याप्रमाणे शब्द की शक्ति से बोध होवे शक्तीने त्याचे ज्ञान होतं. तर अनित्य घटः अनित्य घटः या वाक्य की न्यायी या वाक्याप्रमाणे नित्यो घटः नित्य घटः यह वाक्य भी घट पद से जाति मात्र का बोध करिके हे नित्य घटा ना या वाक्याने घट पद से घट पदाने जाति मात्र का बोध करिके जातीय मात्र ज्ञान करून साधू हुआ चाहिए. ते साध्य व्हायला पाहिजे. याते म्हणून विशिष्ट वाचक पद की विशिष्ट वाचक पदाने शक्तीने विशेष मात्र की प्रतीति होवे है. विशेष मात्राची प्रतीती होते. स्वयं देवदत्ता. आता स्वयं देवदत्ता हा तोच हा देवदत्त आहे. या वाक्य में भी या स्वयं देवदत्ता या वाक्यामध्ये परोक्षत्व अपरोक्षत्व परोक्ष आणि अपरोक्षत्व विशेषण को त्यागी के विशेषणचा त्याग करून विशेष मात्र की विशेष मात्र जे व्यक्ती प्रतीति विशेषाची प्रतीति शक्ति वृत्ति से ही होवे है. शक्तिवृत्तीनच होते. भाग त्याग लक्षणा का कोई उदाहरण है नहीं. म्हणून भाग त्याग लक्षणाचं असं काही उदाहरण कोणतं नाही असं एक पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. याते म्हणून झट लक्षणा अझट लक्षणा भेदते दो प्रकार की लक्षणा माननी चाहिए. म्हणून जहट आणि अझट हे दोन प्रकारचे लक्षण मानायला पाहिजे. भाग त्याग लक्षणा अलिख है. भाग त्याग लक्षण तुच्छ आहे, काही गरज नाही त्याची. और आणि वेदांत परिभाषा में धर्मराज ने पूर्व प्रकार से महावाक्यन में लक्षणा का खंडन करिके भाग त्याग लक्षणा का स्वरूप और उदाहरण इस रीति से कहे है. आता धर्मराज धोरंदर या वक्तेने कशाचं लक्षणा का खंडन लक्षणाचं खंडन करून भाग त्याग लक्षणा का स्वरूप भाग त्याग लक्षणाचं स्वरूप और उदाहरण आणि उदाहरण इस रीति से कहे है. अशा रीतीने सांगितले. सांप्रदायिक रीति से वाच्य के एक देश में वृत्ति भाग लक्षणा का स्वरूप है. सांप्रदायिक रीतीनं
वाच्यके एक देश वाच्याच्या एक देशामध्ये वृत्ती वृत्ती भाग लक्षणा का स्वरूप है. भाग लक्षण स्वरूप आहे. वाच्याच्या एक देशीच्या वृत्तीने ते ग्रहण केलं आहे का नाही, ती वृत्तीचंच ते स्वरूप आहे. या मत में वाच्य के एक देश में वाच्याच्या एक देशामध्ये या मतामध्ये वृत्ति शक्ति का ही स्वरूप है. वृत्ती ही शक्तीचं स्वरूप आहे. म्हणजे वृत्ती ते पदार्थ ज्ञान करून देते ना, तो भाग लक्षणा का स्वरूप नहीं. त्याचे भाग लक्षणाचं स्वरूप नाही होते. किंतु शक्य और अशक्य में जो वृत्ति सो भाग त्याग लक्षणा कहिए है. शक्य आणि अशक्यच्या ठिकाणची वृत्ती त्याला भाग त्याग लक्षण म्हणायचं. इथे तर शक्याचे संबंध आहे, भाग त्यागाची काय गरज आहे. यद्यपि अजत लक्षणा भी शक्य अशक्य में वृत्ती है. अजत लक्षणामध्ये सुद्धा शक्य अशक्याच्या ठिकाणी त्याची वृत्ती आहे, संबंध आहे. वृत्ती होणं की संबंध घ्यायचा. तथापि तरी पण जहाँ शक्य अर्थ का इथं शक्य अर्थाचा विशेषणता से बोध विशेषणाचं ज्ञान और आणि अशक्य का विशेषता से बोध होवे आणि अशक्य जे असणार विशेष त्याचे ज्ञान होतं, तहा तिथे अजत लक्षणा कहिए है. तिथे आध्यात लक्षात बोलायचे. म्हणजे अधिकते ग्रहण जत पूर्णचा त्याग आणि आध्यात म्हणजे अधिकते ग्रहण. जैसे ज्याप्रमाणे नीलो घटहा नीलो घटहा या वाक्य में या वाक्यामध्ये नील पद का शक्य रूप है. नील पदाचं शक्य रूप आहे. नीलो घटा म्हणल्यानंतर नील पदाचं शक्य रूप आहे. ताका विशेषणता से बोध होवे है. त्याचं जे विशेषण असेल त्याचं ज्ञान होतं. और आणि नील रूप द्रव्य का नीलरूप द्रव्य असण्याचे घट आश्रय अशक्य है. त्याचा आश्रय अशक्य. ताका त्याचा विशेषता से बोध होवे है. त्याचा विशेषत्वाने बोध होतो. याते म्हणून नील पद की नील पदाने नील रूप के आश्रय में अजत लक्षण आहे. नील पदामध्ये कशाचे आध्यात लक्षण आहे. नील रूप नील रूप असणं त्याचे आध्यात लक्षण आहे. म्हणजे अधिकते ग्रहण करायला. ऐसे मंचहा क्रोशंती त्याचा कसं विषय घेतला मंचा कृषीचे. म्हणजे मंचा म्हणजे ज्यावरी म्हणजे पूर्वी आठवडा होता, त्या आठवडा ओरडतो. पण आठवडा ओरडतो, आठवडा कसं ओरडत त्याच्यावरचा माणूस ओरडतो. म्हणून आध्यात लक्षणाने जमते मंचा कृषणचे. या वाक्य में मंच पद का शक्य विशेषण है. या वाक्यामध्ये मंच पदाचा विषय तो आठवडा आहे, ते विशेषण आहे. अशक्य पुरुष विशेष है. आणि अशक्य असणारा जो ओरडणारा तो पुरुष विशेष आहे. याते अजत लक्षण आहे. म्हणून इथं आध्यात लक्षण मंचा कृष्णाची इथं आध्यात लक्षणे जमतंय. आठवडा अधिक ते पुरुष घ्यायचा. मंच कृष्णाचे म्हणजे आठवडा ओरडतो. आठवडा ओरडणं शक्य आहे का. मग आठवड्याच्या ठिकाणच्या मंचाच्या ठिकाणी तो माणूस ओरडतो. म्हणजे आध्यात लक्षणे जमत हे. और आणि जहाँ शक्य अशक्य दोनों विशेष होवे जिथे शक्य आणि अशक्य दोन्ही विशेष होत आहे. और आणि शक्यता अवच्छेदक से शक्यता अवच्छेदक असणारा व्यापक जे व्यापक लक्षता अवच्छेदक लक्षता अवच्छेदक जे असणारा धर्म विशेषण होवे धर्म विशेषण असल्याने तहा भाग त्याग लक्षणा कहिए. तिथं भाग त्याग लक्षण म्हणावं लागेल. उद्या घेऊ. कुंडली हे आता हे महत्वाचं आहे ना भाग त्यागाचं.